नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक उमेदवार हा निवडून येण्यासाठी धडपड करीत आहे, आपला प्रचार कार्य करीत आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत म्हणजेच आपल्यापर्यंत उमेदवारांचे अपडेट पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्या संबंधित उमेदवारांना किंवा त्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना या ठिकाणी आम्ही स्टुडिओमध्ये बोलवतोय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय, जेणेकरून आपल्याला त्या संदर्भातली माहिती मिळायला पाहिजे. तर आपल्या स्टुडिओमध्ये आज आहेत मंद्रुपचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध बेंडगुदले. आपण त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भात आपण हितगुज साधणार आहोत. नमस्कार बेंडगुदले सर. नमस्कार सर. आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी रेवणसिद्ध बाबूराव बेंडगुदले, मंद्रुप गावचा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष असून मी पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपतर्फे फॉर्म भरला होता. नवभारतचे संपादक बबलू शेख यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलं आहे. आता या स्टुडिओमध्ये आपण काय चर्चा करणार आहे ते आपण पाहणारच आहोत. आपल्याला या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी एबी फॉर्म आपल्याला दिला होता, परंतु तो एबी फॉर्म रद्द झाला. काय घडलं नेमकं? एबी फॉर्म रद्द होण्याचा कार्यक्रम जो घडला, मुळात मला पक्षाने तिकीट दिलं सामान्य कार्यकर्त्याला, हीच माझी मोठी पोच आहे. आणि एबी फॉर्म रद्द होणं हे तांत्रिक अडचणी आणि काही राजकीय घडामोडी यामुळं एबी फॉर्म रद्द झाला. आणि माझ्या पण काही चुका झाल्या होत्या. एबी फॉर्म म्हणजे मी नामनिर्देशन पत्र जर लवकर भरलं असतं तर माझंच एबी फॉर्म मंजूर झालेलं. विलंब का झाला भरण्यामध्ये? नाही, एबी फॉर्म भरण्याचा तारीख 16 ते 21 तारीख होता. हो, परंतु समोरच्यांची खेळी मोठी होती. तुम्हाला ती जाणवली नाही का? आम्हाला कळालंच नाही ते की समोरच्याची खेळी अशी होती की पहिल्यांदा आपण फॉर्म भरायचं आणि एबी फॉर्म बापूसाहेबांनी पण देणार हे माहित होतं, परंतु या आता एबी फॉर्म ज्याला मिळाला आहे त्याला पण माहित होते बापूसाहेबांनी देणार नाही. परंतु त्यांनी ठरलं की आपलं फॉर्म लवकर भरलं तर एबी फॉर्म 2 आलं तरी पण ज्याचं फॉर्म लवकर भरलं जाईल त्याचं एबी फॉर्म खरं झालं जाईल. याचा अर्थ एकाच पक्षातले 2 आमदार 2 उमेदवारांना एबी फॉर्म देतात. याचा अर्थ नेमकं काय समजायचं आमच्या प्रेक्षकांनी समजायचं म्हणजे एबी फॉर्म हा आमदार देत नसतो, जिल्हाध्यक्ष त्याच्यावर सही असते. परंतु मंद्रुप पंचायत समिती गणामध्ये असं झालं की बापूसाहेबांनी ठरवलं होतं की ह्या 8 पंचायत समिती आणि 3 जिल्हा परिषद गटांना बापूसाहेबांकडे म्हणजे मनीषभाईकडे सोपवलं होतं की बाबा हे तुम्ही सगळं करा. परंतु दुसऱ्या तालुक्यातल्या आमदारांनी त्यांच्या तालुक्यातला एबी फॉर्म एक्स्ट्रा असलेलं या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना दिलं गेलं. पण ते ह्यांना पण त्याची चावलच लागली नाही. इथे चूक कोणाची वाटते? कारण तुम्ही तर म्हणता जिल्हाध्यक्षांकडे एबी फॉर्म असतो आणि इथं तरी आमदार देत आहेत. नाही, नेमकं काय? जिल्हाध्यक्षांनी सही करून हे तालुक्याच्या आमदाराकडे दिलं जातं. तालुक्याच्या अध्यक्षांना ठरले होतं, मोजून दिलेले असते. काही ठराविक एक्स्ट्रा असतात चुकलं तर त्या तालुक्यातले एबी फॉर्म ह्या तालुक्यात आणून दिलेले एक्स्ट्रा असलेले, ज्यांना आता त्या तालुक्याच्या आमदारांनी असं केलं की बाबा हे एक एबी फॉर्म एक्स्ट्रा आहे, म्हणजे हे माझा माणूस आहे, ह्याला द्यावं म्हणून त्यांनी एक एक्स्ट्रा असं दिलं. त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही का? हो, होणार ना, 100% होणार. कारण इथे आमच्या दृष्टिकोनात 2 गट दिसून येतात. एक आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि दुसरा गट जो आहे आमदार सुभाष देशमुख. मग दोन्ही आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देतात आणि त्यातला एक बाद होतो, म्हणजे एक गट नाराज होतो असं आमचं मत आहे. मग त्या नाराज गटाचा फटका या उमेदवाराला बसू शकतो का? परंतु कसं आहे, हे आपण पक्ष म्हणून पाहिलं जात आहे. आता 1 गट 2 गट काय त्यात विषय नाही आहे, परंतु वरिष्ठांनी पक्षांनी आमदारच्या लेवलला ते व्यवस्थित विचार करून त्या दुसऱ्या तालुक्यातल्या आमदारांनी ह्या तालुक्यात नाक खुपसायची काही गरज नव्हती. परंतु एकमेकाला कुरघोडी करून कार्यकर्त्याचं नुकसान करण्यात
काय अर्थ आहे? मला तेच विचारायचं, म्हणजे या कुरघोडीचा परिणाम त्या निवडणुकीच्या मतांवर होणार का? मतदान आता बापूसाहेबांचे पण समर्थक असणार आणि आणि त्या तालुक्यात इथे समर्थक कोण नाही. मग आता बापूसाहेबांच्या कार्यकर्त्यांना बापूसाहेबांनी दिलं होतं, न्याय दिलं होतं, परंतु तिथल्या दुसऱ्या तालुक्याच्या आमदारांनी स्वतःच्या हितासाठी म्हणा किंवा याचा अर्थ काय, बापू आता सध्याच्या उमेदवारावर नाराज आहेत का? आता कारण त्यांच्या उमेदवाराला तिकीट नाकारलं गेलं, याचा अर्थ ते नाराज. हे पक्षातील अंतर्गत हे आहेत, त्यांचे आहे. परंतु नाराज होणं न होणं पक्षातलं, आता स्वतः पक्षासाठीच आहे शेवटी. तो पण त्याच पक्षाचा, हा पण ह्याच पक्षाचा आहे. बापूसाहेब नाराज दिलं गेलं तर दिलं गेलं. पाठिंबा देतील का किंवा ते प्रचारासाठी येतील का? नाही, बापूसाहेबांचा ते प्रश्न आहे की तो आमदार साहेब ते त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या ह्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही की येतील न येतील. अजून 5 दिवस टाइम आहे त्याला. बापूसाहेब येतील. तुमचे पण समर्थक मंद्रुप भागामध्ये भरपूर आहेत, जास्तीची संख्या आहे. मग तुम्ही या उमेदवाराला कसं पाठिंबा देणार का नाही, किंवा तुम्ही काय ठरवलं? शेवटी बघा, कार्यकर्ता मोठा नसतो, पक्ष मोठा असतो. मग मी पण त्यातलाच आहे, कार्यकर्ता आहे. पक्षासाठी पक्षाचं जे आदेश येईल ते पाळणारा माणूस आहे. पक्षाने सांगितलं बाबा गटबाजी बाजूला ठेवा. गटबाजी किती दिवस असणार आहे, म्हणजे निवडणूक लागेपर्यंत. निवडणूक लागलं तर सगळं मिळूनच काम करावं. पक्षाचा आदेश आपण मानणार, बरोबर आहे. आता निवडणूक 4-5 दिवसावरच आलेली आहे, अजून पक्ष कधी आदेश देणार? आता देईल ना, आता चालू आहे त्याच्या एकमेकांचे. कारण आता प्रचाराचा काळ सुरू आहे, तर पक्षांनी इतका विलंब का लावावा? एकमेकांची नाराजी दूर करण्यात चाललेलं आहे, ते पण होऊन जाईल. म्हणजे सध्या नाराजगी दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक, आपण पूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष होता तालुक्याचे, तर काँग्रेसकडून अचानक आपण बीजेपीकडे वळालात, ते वळण्यामागं कारण काय असू शकतं? मी तरी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला राजकीय आवड पहिल्यापासूनच आहे. तर मी गेली 2001 पासून राजकारणात आहे. एकदा पंचायत समिती निवडणूक लढवली अपक्ष, 2 वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवली अपक्ष. तेव्हापासून मी अपक्षच लढत आहे. आणि मला काही कार्यकर्त्यांनी म्हणले तू एका पक्षात जा, कुठल्या तरी तुला मग मदत होईल. त्यावेळेला मी विचार केला की दिशा मिळेल म्हणून एक पक्ष. मी काय सामाजिक कार्य करणार, माझे वैयक्तिक आहेत, सर्वांची कामं करतोय. आणि पक्षात जावावं हे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं मी काँग्रेसचा एक पक्ष चांगला आहे म्हणून त्या पक्षात गेलं. हरीश पाटलांना भेटलं. हरीश पाटील तालुका अध्यक्ष होते. हरीश पाटील म्हणले तुला वरिष्ठ उपाध्यक्ष करतोय, म्हणून मी पक्षात झालं. आमचं नेमणूक शिंदे साहेबांच्या. परंतु काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणून मी वरिष्ठ उपाध्यक्ष पद दिलं गेलं, परंतु पक्षाचं मीटिंग नाही, कुठल्याही एकमेकांचं देवाणघेवाण बातचीत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीतून मी म्हणलं आता पक्षात तर आहे, पक्षाचं काम काय करायचं? पक्षाचे वरिष्ठच नाहीत, केवळ नावाला पद होतं, मग पक्षाचं कामच नाही. त्यामुळे ठरवलं की बाबा आपण 2019च्या 17च्या का 19च्या आमदारच्या निवडणुकीत, खासदारच्या निवडणुकीत इकडं भाजपकडे आला. म्हणजे भाजपकडेच वळण्याचं काय कारण असू शकतं? तसे बाकी इतर पक्ष होते, अजितदादांचं राष्ट्रवादी आहे. आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये 2च मोठे पक्ष आहेत, भाजप आणि काँग्रेस. राष्ट्रवादी तेवढं का नाही चालत तिथं. अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत, ते कोरे घराणा तेवढं चालतंय. मग आता भाजप मोठा पक्ष आहे, त्याचे पण विचार चांगले आहेत. मग मैत्री पण होती आमची मनीषभाई देशमुखची, त्या ह्याच्यातून आम्ही भाजपमध्ये सक्रिय झालो. आपण आपला एबी फॉर्म रद्द झाला, मग आपण अपक्ष जे फॉर्म भरलेला होता तो पण तुम्ही माघार घेतला. ते माघार घेण्यामागं काय कारण होतं? म्हणजे आपण ते अपक्ष ठेवू शकला असता? हो, परंतु मी पक्षाकडून एबी फॉर्म अर्ज भरला होता. परंतु पक्षापेक्षा कार्यकर्ता मोठा नसतो आणि एकत्र निवडणूक लढवण्यासाठी कुठंतरी एक पक्ष लागतो. मी लढलं असतं तर चाललं असतं, परंतु पक्षाचा असल्यामुळे. तसं कोणाचा आदेश वगैरे आपल्याला आला का? पक्ष नाही, आपण अपक्ष नाहीच आहे ना. पक्षाकडून भरला असल्यामुळं काढून घ्यायचंच हे निर्णय घेतला. तिकीट नाही मिळालं म्हणून काय झालं? अपक्ष नाहीच लढलं, पक्षाकडूनच लढायचं. आता आपली पुढील भूमिका काय असणार आहे? पुढील भूमिका म्हणजे भविष्यात राजकारणाचं म्हणताय का ह्या निवडणुकीच्या संदर्भात असेल,
त्यानंतर भविष्यातलं राजकारण असेल. अगोदर या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची भूमिका काय असणार आहे ते सांगा. मी जनतेसाठी लढणार आहे, व्यक्तीसाठी, कार्यकर्त्यासाठी काम करणार. आणि या निवडणुकीतल्या भूमिका म्हणजे आम्ही अजून आमच्या पक्षाची बातचीत करून, म्हणजे व्यवस्थित त्यांच्या चर्चा वगैरे करून ते भूमिका घेणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला पक्ष ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे काम करणार. त्याप्रमाणे तुमची भूमिका राहणार आहे. हो तुमची भूमिका यामध्ये निर्णायक असणार आहे. हो, निर्णायक असणार आहे.